श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने आणि सगळ्यांना स्वामींच्या शुभेच्छा. चला, आजची रेसिपी ना पावभाजी बनवणारे, सगळ्यांना आवडणारी, लहानांपासून मोठ्यांपासून सगळ्यांना आवडणारी पावभाजी बनवणारी माझ्या पद्धतीची करून बघा लागणारे साहित्य. इकडे कोबी घेतली, शिमला मिरची घेतली, साधी मिर्च, टमाटे, बटाटे, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण आणि कलर येण्यासाठी बीट. हॉटेलमध्ये ना कलर टाकतात, पण आपण आहे ना बीट वापरणार आहे, शरीराला पण चांगला राहतो. आणि कशा पद्धतीने करते बघा तुम्ही. आता आहे ना हे सगळं शिलवणे ना शिजायला टाकणार आहे, बघा तुम्ही पुढे. हे बघा सगळं असं कट करून घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल एवढंच साहित्य आहे का? नाही, पण अजून हे साहित्य, पण आता शिजायला टाकायचं आहे ना, म्हणून एवढंच साहित्य घेतलेलं आहे. आणि माझ्याकडनं आहे ना आलं स्किप झालं होतं, आलं आणि लसूण बारीक करून घेतलेले आहे. आणि कशी फोडणी द्यायची बघू पुढे. इथे ना मी फोडणीसाठी पाणी गरम करून घेते. आता तेल गरम झालेलं आहे. आता जिरं टाकून घ्यायचं, थोडासा हिंग टाकायचा आणि आलं लसूणची पेस्ट आहे ना ही टाकायची. ही थोडी झाल्यावर ही आपण हे चिरून घेतलेले मिरच्या वगैरे असं चांगलं परतून घ्यायचं त्याला. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं. आपण नंतर पण टाकणार आहे भाजी करताना, आता शिजताना पण थोडंसं टाकायचं. आणि त्याच्यानंतर हे बटाटे आणि कोबी
मोठे मोठे चिरून घेतलेले. वरून थोडीशी हळद, धने पावडर, टाकून चांगलं कलसून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर एक गरम पाणी टाकायचं. जास्त पण टाकायचं नाही, त्याला शिजेल तेवढं टाकायचं. शिजून झाल्यावर तुम्हाला दाखवते पुढे. शिजून झालेली आहे, हे बघा शिजून गेलेली आहे. आणि मॅचरने सगळे अशी मॅच करून घ्यायची. हे बघा, हे असं मॅच करून घेतलेली आहे, प्लेन होऊन गेली. आणि इकडे घेतलेला आहे आपला पावभाजी मसाला. इथं चटणी मसाला, बेसिक मसाले आपले, कस्तुरी मेथी, कोथिंबीर, चवीनुसार मीठ. पहिले पण टाकलेलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं घेतलं, थोडीशी साखर घेतली. आता पुढची कृती दाखवतो. बघा, आता फोडणी देते. तेल टाकून घेते कुकरमध्ये. लगेच जिरं आणि कांदे. कांदे परतताना त्याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं, म्हणजे कांदे लवकर सलगते जातात. त्याच्यानंतर कस्तुरी मेथी आणि चटणी मसाला वगैरे. इकडे पावभाजी मसाला, कोथिंबीर आता थोडीशी टाकायची, नंतर थोडीशी टाकायची. आणि भाजी शिजवलेलं पाणी टाकायचं पहिल्यांदा. शिजलेली भाजी टाकायची. हे बघा, आता याच्यामध्ये ना आपण तूप टाकणार आहे 2 चम्मच. बटर टाकतात, बटर नाही ना त्याच्यामुळे 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. आणि हे बघा, झाली आपली रेडी पावभाजी. इकडे ना आता तव्यावर आहे ना पाव गरम करून घेणार आहे, थोडंसं तूप टाकून. असे चांगले शेकून घ्यायचे दोघं बाजूंनी. ही बघा, ही आपली झाली पावभाजी तयार खायला. खूप टेस्टी, या खायला.